श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 7 डिसेंबरला असणार आहे. मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. यंदा 2025 मध्ये चतुर्थी तिथी महिन्यातून 2दा येते आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट नाहीसे होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून साजरे केले जाते. तर संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती 7 डिसेंबर सकाळी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 8 डिसेंबर रोजी सोमवारी संपेल. त्यामुळे 7 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा 8:19 पासून ते 1:31 असणार आहे. संकष्टी चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, कुटुंबात सुख शांती टिकून राहते. या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच व्रत संपते असं देखील म्हटलं जातं. मोदक अर्पण करताना जीवनात सुख आणि यश प्राप्त होते. बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू देखील गणपतीला खूप आवडतात. हे लाडू अर्पण केल्याने बुद्धी आणि ज्ञानात वाढ होते, तसेच नात्यांमध्ये मधुरता येते असं देखील म्हटलं जातं. गणेशांना केळी, गूळ, खोबरे अर्पण केले जातात. यामुळे घरात धन आणि सुख समृद्धीचा वास होतो. आपल्या सर्व कामांमध्ये यश मिळते. रताळे हे कंदमूळ आहे आणि त्याला सात्विक लहरांमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उकडलेले किंवा भाजलेले रताळे नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. अडथळे जे आहेत तर ते कामातले पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूर्ण विधिवत पूजा करणे खूप फलदायी ठरले जाते. बुद्धी आणि विघ्नहर्ता असलेल्या गणपतीला आवडते नैवेद्य अर्पण केल्याने आराधना केल्यास सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते. या दिवशी व्रत ठेवणाऱ्या भक्तांना सुख, शांती आणि कल्याण यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. या दिवशी ओम एकदंताय विघ्नेय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात किंवा वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप हा आवर्जून करावा. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही अतिशय प्रभावी असे उपाय किंवा सेवा देखील केल्या जातात. महिला हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी, घराच्या सुखी संसारासाठी करत असतात. प्रत्येक घरातील महिला ही जी आहे तर ती हे जे व्रत आहे तर ते करत असते. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे काय होणार आहे तर सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे संपणार आहेत. बाप्पाच्या कृपेने नवीन वर्षामध्ये प्रगती सुरू होणार आहे. त्याचबरोबर ज्या काही मनातील इच्छा असेल ना तर त्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला एका पाटावरती एक छान लाल कलरचा कपडा जो असतो तर तो घालायचा आहे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. गणपती बाप्पांची मूर्ती ही ताम्हणामध्ये ठेवायची आहे. 11 वेळेस किंवा 108 वेळेस पाण्याने अभिषेक करा. दुधाने किंवा पंचामृताने करू शकता. गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून पुसून ज्या ठिकाणी आपण लाल कपडा टाकलेला आहे तर तिथे तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांना त्या अक्षदांवरती ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. एखादं जास्वंदीचं फूल असेल तर ते देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्षमचं देखील आपल्याला पठण जे आहे तर ते करायचं आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही श्री गणेशाची पूजा करणार आहात आणि त्यानंतर जो हा मी उपाय सांगणार आहे, हा उपाय जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा
ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. कारण गणपती बाप्पांना प्रथम आपण प्रसन्न करून घेतल्यानंतर जे काही प्रभावी उपाय किंवा जे काही प्रभावी सेवा करतो त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. अर्थात घरात सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. तर बघा, प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. तर काय, तर मुलांसाठी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिवा लावल्यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होतात. सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करते आणि त्याचबरोबर जे काही आपल्या जीवनामध्ये अडथळे येत आहेत ना तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. प्रत्येक आईच्या जीवनामध्ये अशा अडचणी येतात की मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते. मुलं जे आहेत तर ते अभ्यास करत नाही किंवा मग त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना अडचणी येतात. व्यापार व्यवसाय असेल त्यामध्ये अडचणी येतात किंवा लहान मुलं जर असेल तर सतत त्यांची हट्टीपणा, चिडचिडपणा जो आहे तर तो आपल्याला त्याला सामोरे जावे लागते. तर अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतील मुलांच्या संबंधित, मुलींच्या संबंधित, अर्थात प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी घराच्या बाहेर गेलेली आहे, मग ती सुखरूप घरी यावी, तर कोणत्याही प्रकारचे विघ्न त्यांच्यावरती येऊ नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधाच उपाय तुम्ही करून बघा, खूप छान, खूप प्रभावी याचा फायदा जो आहे तर तो तुम्हाला होणार आहे. फक्त भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे? संध्याकाळी चंद्रदर्शनाच्या आधी किंवा नंतर जरी तुम्ही केला संध्याकाळी तरीही चालेल. संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही करा. घरातील शांत आणि स्वच्छ जागेत एका छोट्या मातीचा दिवा घ्या, म्हणजे मातीची पंती असते बघा, तर ती घ्या. दिव्यात आपल्याला थोडंसं तिळाचा जे अंश असतो, म्हणजे काळे तीळ असेल, पांढरे तीळ असेल तर ते तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे. तिळामुळे अडथळे दूर होतात आणि गणपतीची विशेष कृपा मिळते. एक छोटासा मोदकाचा तुकडा किंवा साखरेचा खडा हे गोड भाग्य आणि मुलांच्या आयुष्यातील सुखाशी जोडलेले आहे, तर ते त्यामध्ये घालायचे आहे. एक लहान हळदीचा तुकडा जो आरोग्य, बुद्धी, तेज आणि संरक्षणासाठी वापरला जातो. दिवा आपल्याला तिळाच्या तेलाने जे आहे तर ते प्रज्वलित करायचं आहे. तिळाचं तेल गणरायाचं अत्यंत प्रिय मानलं जातं. दिवा पेटताना मंत्र म्हणायचा आहे, ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा. दिवा घ्यायचा आहे, दिव्यामध्ये 2 जोड वात टाकायची कापसाची, त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे किंवा पांढरे तीळ टाकायचे, एखादा साखरेचा खडा किंवा मोदकाचा तुकडा टाकायचा आहे. हळद जी असते तर हळदी थोडीशी टाकायची आहे. त्यानंतर तिळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आणि ओम गम गणपते नमः याचं आपल्याला पठण करायचं आहे 11 वेळेस. त्यानंतर दिवा लावला की गणपती बाप्पांना आपल्याला जी प्रार्थना आहे तर ती करायची आहे. गणपती बाप्पा, माझ्या मुलांवर सदैव कृपा ठेव, त्यांना बुद्धी, आरोग्य, संरक्षण, सर्व शुभ फल दे, त्यांच्या सर्व इच्छा सहज पूर्ण कर. हा दिवा मुलांच्या नावाने लावायचा आहे. प्रत्येक मुलासाठी एक दिवा लावला तर अधिक शुभ मानले जाते. गणपती बाप्पा यामुळे अडथळे दूर करतात. मुलांना संरक्षण, आरोग्य आणि मानसिक शांतता मिळते. अभ्यासात लक्ष, बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. मुलांच्या आयुष्यातील अडथळे, भीती दूर होते. सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. हा उपाय तुम्ही दर चतुर्थीला करू शकतात. दर चतुर्थीला शक्य नसेल तर 1-2 चतुर्थी करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.